दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झ्युरिकमध्ये दाखल, स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांकडून जंगी स्वागत. मुंबईमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय, सूत्रांची माहिती. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती. आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊत यांचा टोला. हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये जेवायला जाणार म्हणत शिंदेंची धाकधूक वाढवली. नगरसेवक फोडण्यापेक्षा ठाकरे गटानं त्यांचे नगरसेवक शिवसेनेमध्ये विलीन करावेत. शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल, भाजप प्रवक्ता अवधूत वाघ यांचा सल्ला. आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला, आगामी निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी आणि शरद पवार गट एकत्र लढण्याची शक्यता. समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाईलवरून हटवली तुतारी. समरजित घाटगे लवकरच शरद पवारांना रामराम करणार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपात जाण्याच्या चर्चा. जिल्हा परिषद पंचायत समितीची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी. बारामतीत अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. सलग 9 तास मुलाखती सुरू असल्याची माहिती. अमरावतीत रवी राणांसोबत जाण्यास राष्ट्रवादीचा नकार. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी युतीत सहभागी होणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री जयकुमार गोरेंचं कौतुक. सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा दिला शब्द. कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. महायुतीच्या नेत्यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार. अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे सलग 8व्यांदा विजयी. पहिलवानखलीच्या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 12ची निवडणूक होती चर्चेत. पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढणार. भाजपच्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला अटक. हत्येचा कट रचल्याप्रकरणी फरार आरोपी भरत भगत अटकेत. कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला. निवडणुकीतील वादातून हल्ला झाल्याची माहिती. अंबादास कांबळे असं जखमी कार्यकर्त्याचं नाव. हळदीच्या कार्यक्रमानंतर 40 ते 50 जणांना विषबाधा. कल्याणमधील मोहन प्राईड सोसायटीतला प्रकार. केटरर विरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही. अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू, 1 महिला गंभीर जखमी. बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ कायम. कारमध्ये मडक्यात कोळसा आढळला. सचिन जाधव संशयास्पद स्थितीत मृत्युमुखी. कायद्याचे रक्षकच मोडतायत वाहतुकीचे नियम. भिवंडीमध्ये पोलिसांचा चुकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा प्रताप. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 2 दिवस अवजड वाहनांना बंदी. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश नाही. आसोला आथली मार्गावर बिबट्याचा वावर. प्रवाशांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. वनविभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी. मनमाडला कांद्याच्या दरात घसरण. व्यापाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक. छोट्या कांद्याला 700 ते 800चा दर मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेत. जम्मू काश्मीरच्या रामगढ सेक्टरमध्ये दिसला पाकिस्तानी ड्रोन. भारतीय सैन्याकडून अँटी ड्रोन सिस्टीम सक्रिय. उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अनेक अपघात. 15 जिल्ह्यांमध्ये 40पेक्षा अधिक वाहनांचा अपघात. अपघातात 8 मृत्यू, 50पेक्षा अधिक जखमी. इंडोनेशियामध्ये 11 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता. डोंगराळ भागामध्ये रडारवरून गायब. शोध मोहीम सुरू.
ट्रम्प यांचा आणखी एक संतापजनक निर्णय. 8 युरोपियन देशांवर 10% टॅरिफ. ग्रीनलँडवर कब्जा करण्यास विरोध केला म्हणून टॅरिफ. भाजप नेते राज पुरोहित यांचं निधन. मुंबईतील रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार.